नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॉम एक्सप्लोअरमध्ये. आणि आज आपण आलो आहोत नऊवारी साड्या जिथे शिवून मिळतात आणि ते सुद्धा एकदम स्वस्त दरात. तर चला, आता नऊवारी साड्यांची गरज आपल्याला पाडव्याला, नवीन वर्षाला आणि लग्नसराईला लागणारच आहे. तर आपण एक्सप्लोअर करूया. दादर ईस्टला उतरल्यावर कैलास लस्सीपासून तुम्ही सरळ चालत आले की तुम्हाला अंतराही शोरूम दिसेल. त्याच्या एक्झॅक्टली समोर कृष्णा शोरूम आहे आणि त्याच्या बाजूच्या लेनमध्येच अनिता क्रिएशन हे शॉप आहे. तर चला आपण जाऊया अनिता क्रिएशनमध्ये. हे गाऊन पण असे त्यांनी शिवलेले आहे साड्यांचे. हे असं तुम्हाला जसं पॅटर्न हवं आहे तसं त्यांना सांगितल्यावरती शिवून सुद्धा देतात. असं लहान मुलांचे जे फ्रॉक्स वगैरे आहेत, लहान मुलांचे फ्रॉक्स असे एकदम ट्रेडिशनल पद्धतीने ते सुद्धा तुम्ही शिवायला देऊ शकता. अगदी असे वेगळ्या वेगळ्या पॅटर्नने साडीने ते शिवून ते देतात. लहान मुलींचे ब्लाऊज सहजासहजी कुठे मिळत नाही, ते या आजींकडे फक्त 300 रुपयात अवेलेबल आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींसाठी हे ब्लाऊज घेऊ शकता, जे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये आणि पॅटर्नमध्ये आहेत. हे बघा, हे एक पॅटर्न आहे, हे एक पॅटर्न आहे, एक लेसचा आहे. असे सुंदर सुंदर पॅटर्नचे ब्लाऊज जे आहेत फक्त 300 रुपयात या आजींकडे अवेलेबल आहेत. हे असं बॅकमध्ये पण पॅटर्न आहे. माया पण भरपूर ठेवलेली आहे. तर त्यांना आतमध्ये हे पण आहे, ते पण माया पण ठेवलेली आहे. त्यांना मोठी लहान करता येते. एवढे ठेवलेले आहेत माया. या आजी या वयात देखील एवढ्या हुशारीने काम करत होत्या. आम्ही तिथे त्यांना भेटायला गेलो, त्यांची मुलाखत घेत होतो. त्याच्यामध्ये ज्या महिला तिथे येत होत्या, त्यांचं कोणाचं साडीचा पदर लांब होता, तो त्यांनी लगेच 5 मिनिटामध्ये अल्टर करून छोटा करून दिला. एकाला लवकरात लवकर साडी बिडिंग करून पाहिजे होती, ती करून दिली. खरंच त्यांचं भरपूर कौतुक आहे. आजी, तुम्ही हा बिझनेस कधीपासून स्टार्ट केला इथे दादरमध्ये? दादरमध्ये म्हणजे तरी पण 15 वर्ष होऊन गेली. 15 वर्ष होऊन गेली. अच्छा, मग याच्या अगोदर तुम्ही कुठे होतात? मी गावाला होते. गावी होतात. अच्छा, मग आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या तुम्ही नऊवारी शिवता? बघा, मी आता अप्सरा, पेशवाई, शाही मस्तानी, राजलक्ष्मी, लावणी, मराठमोळी पण. मराठमोळी 2 आहेत. एक कोल्हापुरी मराठमोळी आणि एक महाराष्ट्रीयन मराठमोळी. पुन्हा जिजाऊ, आणखीन म्हणजे आपली सहावारी, परत रघुकुल, आणखीन कुठली गती देवसेना आणि ती माळसा. एवढ्या प्रकारच्या नऊवारी पहिल्यांदा शिवते. धोतर पण शिवता तुम्ही? अरे वा, धोतर पण शिवते. मग नऊवारीची जी सिलाई आहे ती कितीपासून स्टार्ट आहे तुमच्याकडे? 800 पासून लास्ट 1500. आणि ती जी बॉर्डर आम्ही बघितली, खास जसं ते वेल्वेटच्या याला पण होती तुम्ही, आणि याला ते वेल्वेटच्या साडीला तुम्ही जे बघितलात बॉर्डर लावलेली, लेस लावलेली आहे. ती लेस लावायचे तुम्ही एक्स्ट्रा घेतलेले? 300 रुपये एक्स्ट्रा. ते 300 रुपये एक्स्ट्रा साडीला. अच्छा, आणि असे स्टार्टिंग तुमचे 800 रुपये. समजा अप्सरा साडीला आम्ही 800 घेतो. तिला जर वाटलं की माझी ही बॉर्डर बरोबर नाही दिसत, त्याच्यावर जरा मी लेस लावून जरा चांगली करतो बॉर्डर, तर ती आणू शकते. ते आणून तुम्हाला दिले तर. आणि साडी तुम्ही इथे हे नाही कर, फक्त साडी घेऊन या आणि तुम्हाला हवी त्या पद्धतीची, त्या प्रकारची तुम्ही शिवून घ्या. असं लहान मुलींच्या पण तुम्ही नऊवारी शिवून देता ना? 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुली. त्यांचे किती? 500 पासून. 500 पासून. 500. आणि ब्लाऊज पण मी तयार आणलेले. आणि मी तुमच्याकडे लहान मुलींचे ब्लाऊज पण बघितले. ऍक्च्युली लहान मुलींचे ब्लाऊज कुठे मिळत नाही असे रेडीमध्ये, तुमच्याकडे अवेलेबल आहे? आमच्या गावाकडे ना हे समाज कल्याण तर्फे क्लासेस घेतात, शिवण क्लासचे.
मग एक 15-20 बायका गेल्या तर त्याच्यातल्या कुठल्या तरी 2-3 बायका चालवतात ते बायका हस्तगत करतात, म्हणजे त्यांना ते आवडतं. मग त्यांना मशनी पण दिलेत सरकारने समाज कल्याणतर्फे. मग कोण कोण त्याच्या आवड असली तर ते शिवतात, नाहीतर ती पडून राहते, नाही तर विकून खातात. आणि मग ते तिकडच्या गावी शिवलेल्या त्या बायकांनी लहान मुलींचे ब्लाऊज तुम्ही इथे आणता? हो, मी इकडून कपडे पाठवते. ओके. आणि ते ब्लाऊज इथे शिवून आणते. नाहीतर इथे एक ब्लाऊज शिवायला 300 पण मागतात, 200 पण मागतात. आणि ते पण 8 दिवसांनी 15 दिवसांनी देतात. कारण छान ब्लाऊज असतो ना. आणि ते कापड सकट 300 रुपये ब्लाऊज? हो, 300 रुपये देते मी. आणि मग त्या बायकांची पण हेल्प होते तेवढी तुमच्या? हो, त्यामुळे काय होतं, सगळं मिळतं. मुंबईला काय मिळत नाही असं नाही, सगळं मिळतं. पण हा एरिया जो असा आहे ना, आता आईने साडी घेतली, आईने वर्कच्या ब्लाऊज शिवायला दिला तर पोरगीला पण वाटाने कसं असतं. बरोबर. बायकांना ना आधी आमच्या कोकणात कशी म्हण आहे माहितीये, चढवा आधी लेवायचा आणि सुने आधी जेवायचा. बरोबर. म्हणजे मुलगीला समजायला लागलं की ना, काय ती काय म्हणते, तू घातलंस तसंच मला पाहिजे, तू नाही घालायचं, मी घालणार. मग अशा वेळेला तिला ब्लाऊज कुठून शिवायचा, म्हणून मग ते मी आपल्या. आणि ते बॉर्डरवाले फ्रॉक पण मी बघितले तुमच्याकडे. हो, ते सुद्धा साडीचे जे कापड उरतात त्याने तुम्ही सांगितलं मला. कापड जास्त नाही उरत हो, पण ते आम्ही ते जून महिन्यात इथे साड्या विकतात ना, जरा पोल्टी झालेल्या, कुठे असं लाईन पडते लाईटीमुळे दुडलेल्या, त्या मग मी घेते. इथे सेलच लागतो ना प्रत्येक दुकानात. त्या घेते आणि पाठवते. तिकडच्या लोकांना पण काम मिळतं. त्याच्या गावी जे बचत गटवाल्या ज्या लेडीज आहेत त्या शिवून इथे देतात आणि मग त्यांना पण तेवढाच रोजगार मिळतो. बरोबर. हे पण खूप छान काम करतात तुम्ही. घर बसल्या घरातली कामं, आपलं मुलं संसार सांभाळून करतात. काय 200-300 रुपये काय मिळेना. 1-2 फ्राक शिवले किंवा 1-2 ब्लाऊज शिवले तर 200 रुपये 250 रुपये त्यांना मिळतात. आणि हे सुद्धा आता जागा तुम्ही इथे भाड्याने घेतली आहे, पण पहिले तुम्ही एकटेच हे करत होता. तुमच्या 2 सखी जॉईन झाले. ते रस्त्यावर बसायची. तिथून सुरुवात केली तुम्ही? लाजले नाही मी, रस्त्यावर बसायची तिकडे वडाच्या झाडाखाली. काय सगळे लोक हसायचे. कला होती पण काय करणार, आपल्याला जागा नाही ना कुठे, आणि तेवढे पैसे पण नाही भाडं भरण्या इतकं. मग बस करायचं आहे ना धंदा आपल्याला, मग त्याच्यात लाजायचं काय. बरोबर. कुठेही करायचंच आहे ना, आपण काही वाईट काम करत नाही. आपली कला आहे, ते कुणाला तरी तेवढी मेहनत करून जिद्दीने आता तुम्ही एवढं सगळं उभं केलंय. एवढ्या मशनी वगैरे आणि एवढे तुमच्या हाताखाली या 2 तुमच्या सखी आहेत, त्या पण तुम्हाला हेल्प करतात. आणि तुम्ही ते साड्यांचे गाऊन पण शिवलेले आहेत ना? हो, शिवतो. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं अशा प्रकारे शिवायचं, फोटो वगैरे आणून दाखवलं तर त्या प्रकारे पण त्या पॅटर्नचे शिवून देऊ शकता तुम्ही. ब्लाऊज शिवतो, ते 1 पीस शिवतो, घागरा. आणि तुम्ही हे पण सांगत होतं की तुम्ही ते नवरा माझा नवसाचा 2 मध्ये ते पण हे शिवलेले आहेत. त्याच्यात मी साड्या शिवून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कोणाच्या साड्या शिवलेल्या? त्या ते नऊवारी सचिन पिळगावकरची मुलगी बघा गाण्यात पहिल्यांदा ते आरती मध्ये. त्याच्यात ती राजलक्ष्मी शिवली आणि नंतर त्याच डान्सात पुन्हा त्या 2 आहेत शाही मस्तानी, त्या पण मीच शिवल्यात. अरे वा, खूपच छान, खूपच प्रगती एकदम. स्टार्ट केलं ना ह्याला. सुंदर बॅग्स आहेत. लग्नामध्ये पण असं लग्नात ओटी देतात ना, मग ते ह्याच्यातच ओटी वगैरे घालून द्यायला सगळं देतात हातात. बरोबर. खूपच छान आहे, सुंदरच केले कापडाचे पिशवी. आणि हे फ्रॉक्स पण असे छानच केले, लहान मुलीचे फ्रॉक आहेत. हे तुम्ही गावी त्या लेडीज आहेत त्यांना पाठवतात? पाठवते, तिकडे शिवून देतात. त्यांच्याकडे पण कला आहे, पण त्यांना काय म्हणतात तर प्लॅटफॉर्म भेटत नाही. किती सुंदर वाटतं, किती सुंदर शिवलंय. हे जर मॉल मध्ये गेलात ना, काय काय ह्याची किंमत वाढली. मॉल हे पण छोटे छान शिवलेत. हे 50 रुपयाने देतो आणि हे बारके आहेत ना, हे 30 रुपयाने.
हे पारखे. खूपच छान. आणि तुम्ही धोतर पण शिवून देतात, हो. त्याची किती किंमत? धोतराचे आम्ही 800 रुपये घेतो. धोतरचे पण 800 रुपये घेता. खूपच छान. हे बघ किती सुंदर आहे, बारीक नाजूक. हो, हे मी खूप शिवलेले, हेच संपले जास्त. हा, खूपच छान आहे. हे कसं महिन्याच्या 2 महिन्याच्या मुलांसाठी, बारशाला प्रेझेंट. नऊवारी आणून दिली तर तुम्ही किती दिवसात शिवून देता? जास्तीत जास्त 8 दिवस. काय कोण कोण 8 दिवसात, 2 दिवसात पण देते, एका तासात पण, एका दिवसात पण देते. म्हणजे आता बघ, त्या पोरीची कुणीतरी साडी तिची दिलेली शिवून, पण तिला ती चढे ना, बरोबर. तिचा प्रोग्राम आहे इटलीला, मग तिला रात्री त्या साड्या भेटल्या, त्या एकदम ग्रुपच्या दिलेल्या. मग हिला माझं ते युट्यूब वर बघितले आणि ती आली इथे. तिला नाराज कसं करायचं, बरोबर. आता तिला 2 तासात पाहिजे ती म्हणाली. नाही, ती काय बोलली, मला 2 तासात तरी द्या. म्हटलं देते. मी हेरवी असं तासात 2 तासात म्हणजे 200 रुपये जास्त घेते, बरोबर. पण तिच्याकडून मी नाही घेतली, कारण ती आधीच संकटात पडली, आधीच तिला टेन्शन झालं, आणि आणखीन मी टेन्शन देणं, मग माणुसकी राहत नाही ना, बरोबर. उगाच टाइमपासाला येतात त्यांच्याकडून घेते, म्हणजे कळतं ना, नुसतं तुला गाडीतून येऊन साडीत घेऊन जायला काय, बरोबर. आजची नाही तर उद्या घेऊन जा ना, नेसणार आहेस कधी, प्रोग्राम असेल तेव्हा. पण ती खरोखरच संकटात होती. जर कोणाचे प्लस साईज मध्ये असेल तर त्यांना किती वारी साडी लागेल? 9 वारी की 10 वारी? 10 वारी. पण ती त्यांना छान दिसेल अशी 10 वारी. साड्या बायकांना मस्त वाटते, छान वाटते ना. अच्छा. त्यांनी त्यांच्या बरोबर आता आणखीन 2 सखी घेतल्या आहेत मदतीसाठी. होईल मला? होईल म्हणजे काय, मी बघते म्हणायचे. हे बघ इथे सगळे ठेवलेले आहेत प्लेटी, मीरा. इथे ठेवलेले आहेत, आणि आम्ही कापत नाही. आणि असं कोपा केलाय. हे का सोडवलंस की ना, आणि जर असे पाय शिवलेले आहेत, हे बघ, हे सोडवलंस की तुझी साडी अख्खीच्या अख्खी परत होती तशी. ही कोणती आहे? ही ब्राह्मणी. ब्राह्मणी. पेशवाईला ना फक्त असं आहे ना, प्लेट येणार, बाकी काय नाही, बाकी पॅटर्न तोच असणार. हा खोचा आहे, हा की ना असं हे करून ना खेचलात. अरे वा. तुम्हाला फिट्ट झाली. हो. अरे वा, कळलं. आता ऐका, हे जास्त आहे ना, तिला ते बरोबर, तुमच्यापेक्षा ती बाई मोठी आहे. खोचा आहे ना, हे काय करायचं, इथे इथे धरून पिन लावून टाकायचं. अच्छा, इथे असं आहे. आणि हे असं जायचं, बरोबर. कळलं. बघा, काढा. किती सुंदर, एकदम मस्त फोटो काढवायचा आहे. मागून पण घ्यायचं. सोड, हे सोडा, हात सोडा. तू स्टील मागणे. असंच हवा पट्टा, मोठी लेस. अशी पूर्ण अशी दाखवा बच्चा, छान. आणि फोटो पण घे त्यांचा एक, त्याच्यावर लावायला होईल आपल्या ह्याच्यावर टॅगवर. ही बघा, ही ह्यांची ह्या आजीनी शिवलेली मराठमोळी त्या टाईपमध्ये ही साडी आहे, आणि प्लस साईजनं पण एवढी छान दिसते. त्याच्यामध्ये ह्या ज्या आहेत ताई, त्या किती बारीक दिसत आहेत, एवढ्या सुंदर वाटत आहेत त्या मराठमोळ्या. बघा, असं वाटत आहे की शिवली आहे ती, चापून चुपून नेसल्यासारखीच, एवढं छान काष्टा आणि छान आले, खूपच सुंदर. त्याचा फोटो घेत ना टॅग.